हॅलो एव्हरीबडी, तुमच्या सर्वांचं मी आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. आजपासून आपण एक नवीन चॅप्टर सुरू करतोय, दॅट इज मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर. मी तुम्हाला आठवण करून देतो, म्हणजे याच्या आधी आपण एक चॅप्टरचं स्टडी केलं होतं, दॅट इज एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. आठवत असेल थोडंसं रिकॉल करा. एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन मध्ये आपण जे काही फूड मटेरियल किंवा त्याचे जे काही प्रोडक्ट्स असतील त्या प्रोडक्टचं एनहान्समेंट कसं करायचं त्याच्या टेक्निक्स आपण बघितल्या. ठीक आहे. त्या ठिकाणी काही मायक्रोब्स हे फूड प्रोडक्ट एनहान्समेंट मध्ये वापरले जातात हे आपण बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने बघितलेलं होतं. तर तिथे फक्त इंट्रोडक्टरी होतं की सम मायक्रोब्स आर यूज्ड टू प्रोड्यूस दिस स्पेसिफिक प्रोडक्ट्स विच आर युजफुल इन ह्यूमन वेलफेअर. बरोबर, जस्ट इंट्रोडक्टरी होतं आणि आपण त्यामध्ये काही एक्झाम्पल सुद्धा बघितलेले होते. थोडंसं रिकॉल करा. आपण आता काय करूया, आपण त्याला थोडं पुढे घेऊन जाऊ. ह्यूमन हेल्थ अँड डिसीज या चॅप्टरमध्ये आपण काही मायक्रोब्स बघितले. इथे मला ह्या चॅप्टरला इंट्रोड्यूस का करावं लागलं. या चॅप्टर मध्ये आपण हा पहिलं वर्ड बघतो मायक्रोब्स, आणि ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस मध्ये सुद्धा आपण डिफरंट टाइप ऑफ बॅक्टेरिया, फंगाय, प्रोटोझोन्स, व्हायरसेस, चारही मायक्रोब्स आहेत हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मग ते चारही मायक्रोब्स त्या ठिकाणी डिसीज प्रोड्यूस करत होते हे तुम्ही त्या चॅप्टरमध्ये बघितलं. मग याचा अर्थ असं नाहीये की ऑल मायक्रोब्स आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ द व्हेरियस डिसीजेस इन बॉडी. बरोबर, म्हणजे सगळेच मायक्रोब्स हे हार्मफुल असतीलच असं नाहीये. मग सम मायक्रोब्स आर युजफुल. काही मायक्रोब्स जे आहेत ना ते कसे आहेत, दे आर युजफुल. हे युजफुल ह्यूमन बिईंग साठी पण आहे आणि इकोसिस्टीम साठी सुद्धा आहेत. इकोसिस्टीम साठी कसं मी तुम्हाला नंतर ज्यावेळेस आपण तो चॅप्टर पाहणार आहोत एन्व्हायरमेंटचं त्यावेळेस आपण पाहूया. परंतु ह्यूमन बिईंग साठी युजफुल कसे आहे, मग त्यासाठी तर हा चॅप्टर आहे. कशा पद्धतीने हार्मफुल आहेत ते आपण ऑलरेडी ह्यूमन हेल्थ अँड डिसीज मध्ये बघितलं. मग तिथे तुम्ही एक्झाम्पल्स बघितले. डिफरंट टाइप ऑफ मायक्रोब्स आर देअर. रिकॉल करा, कोणते असू शकतात. मी बोलण्यापूर्वी तुमच्या ध्यानात येणं गरजेचं आहे. मग कोणते असू शकतात, बॅक्टेरिया आहेत. बरोबर, त्यानंतर प्रोटोझोन्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर देयर आर सम फंगाय. ओके, हे तीनही युजफुल. अँड एक प्रकार जर तुम्ही बघितला व्हायरस, हा कधीच युजफुल नसू शकतो. पण फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, व्हायरसेस आर ऑल्सो युजफुल. हाऊ? मग त्याला सुद्धा तुम्हाला ह्यूमन हेल्थ अँड डिसीज कडे जावं लागेल. आठवतं एक कन्सेप्ट, इंटरफेरॉन्स. बरोबर, हा एक कन्सेप्ट होता इंटरफेरॉन्स. तर हे इंटरफेरॉन्स आपण वापरतो व्हायरसेसच्या अपोजिट मध्ये. क्लिअर? बरोबर ना. म्हणजे इंटरफेरॉनचा वापर ऍज अन इम्युनायझेशन पर्पज आपण करू शकतो. कसं? मग एखाद्या व्हायरसने आपल्या बॉडीवरती अटॅक केलाय, सेलवरती अटॅक केलाय. अटॅक केल्यानंतर त्याच्या इन्फेक्शन नंतर सेलमध्ये एक स्पेसिफिक सबस्टन्स प्रोड्यूस होईल. दॅट सबस्टन्स वी कॉल इंटरफेरॉन्स. त्या सबस्टन्स आपण काय म्हणतो, इंटरफेरॉन्स म्हणतो. मग हे इंटरफेरॉन्स परत जेव्हा कधी त्या प्रकारचा व्हायरस आपल्या बॉडीवरती अटॅक करणार आहे तेव्हा हे इंटरफेरॉन्स त्याला काय करतील, अपोज करतील. समजते ना? हे तुम्हाला आठवत असेल. पण इथं आपण मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर मध्ये व्हायरसेस घेणार नाही. आपण फक्त बॅक्टेरिया, काही प्रोटोझोन्स आणि काही फंगाय याचे एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. तिकडे आपण त्याचे जे काही हार्मफुल इफेक्ट होते ते बघितलं. इथे आपण त्याचे युजफुल इफेक्ट पाहणार आहोत. मेनी मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन आवर सराउंडिंग which are responsible for various responsible for formation of various beneficial products. वेगवेगळे बेनिफिशियल प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. हे कसे? मग आपण त्याचे वेगवेगळे पार्ट्स पाहूया.
किंवा कुठे कुठे आणि कशा कशा पद्धतीने ते युजफुल आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम फर्स्ट दॅट इज मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्ट्स. मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रोडक्ट्स. आता हाऊसहोल्ड प्रोडक्ट म्हटले की तुमच्या डोळ्यासमोर आलेलं असेल किंवा तुमच्या मनामध्ये आलेलं असेल की घरी आपण काय काय तयार करत असतो. चपात्या बनवतो ना. ठीक आहे, चपात्यामध्ये वापर केला जाणार नाही, पण तुम्हाला आठवत असेल घरी तुम्ही इडली बनवता, डोसाही बनवता, ढोकळा, चांगली नाव आहे. इडली, डोसा, ढोकळा, जिलेबी. तोंडावरती पाणी येऊ देऊ नका. कारण ऐकल्यानंतर असू शकतं पाणी येऊ शकतं तोंडामध्ये. जिलेबी आहे, हाऊसहोल्ड प्रोडक्ट आहे. काही असे प्रोडक्ट आहेत जे इंडस्ट्रियल लेवलला पण प्रोड्यूस केले जातात आणि घरातही प्रोड्यूस केले जातात. मग ते कोणते असू शकतात? कर्ड असेल, बरोबर, चीज आहे, योगर्ट आहे, हे आपण घरीही बनवतो. ठीक आहे, बटर मिल्क पण आहे याच्यामध्ये. बटर मिल्क हे सगळे दही, ताक घरामध्ये जे वापरले जातात, लोणी. तर हे जे आहे हे घरामध्ये पण बनवतात आणि इंडस्ट्रियल लेवलला पण बनवतात. मग आपण आपल्या एरियामध्ये व्हेरियस इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स आपण पाहतो. डेली प्रोडक्ट्स आपण त्याला म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल राजहंसचं योगर्ट असेल किंवा तुमचं चीज असेल, कर्ड असेल, सेपरेट त्यांचे पाउचेस अवेलेबल आहेत. म्हणजे इंडस्ट्रियल लेवलला प्रोड्यूस केले जातात आणि आपण घरीही यांना तयार करतो. ठीक आहे. काही असे मायक्रोब्स आहेत ज्यांची बॉडी प्रोटीन असल्या कारणानं ते ऍज अ सोर्स ऑफ फूड मटेरियल म्हणून वापरले जातात. तेही आपण घरी वापरतो. म्हणजे सोर्स ऑफ फूड मटेरियल. मी हे जे पॉइंट्स इथे लिहिलेले आहेत ना, हे प्रत्येक पॉइंट आपल्याला स्पेसिफिकली बघायचे आहे. प्रत्येक पॉइंट. मग आता कसं मायक्रोब्स इडली, डोसा, ढोकळा, जिलेबी बनवण्यासाठी कसं वापरलं जातं? मग आपण पाहूया त्याच्यामध्ये हा फर्स्ट पॉइंट. इन प्रोडक्शन ऑफ इडली, डोसा, ढोकळा. ढोकळा म्हणा हिंदीमध्ये आणि मराठीत बोलायचं तर ढोकळा. काय बोलायचं तुमच्या पद्धतीने बोला. पण आता इथे हे प्रोडक्ट जर तयार करायचं असेल तर तुम्हाला आधी माहित आहे की तुम्हाला डफचा वापर करावा लागेल. यू हॅव टू यूज द डफ. कोणता डफ वापरणार? मोस्टली याच्यामध्ये राईस, ब्लॅक ग्रेन्स किंवा अदर जे तुम्हाला आठवत असेल ते तुम्ही टाकू शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. हा असा टॉपिक आहे की या टॉपिक मध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या टॉपिकला हँडल करू शकता. ठीक आहे. तर हे झालं डफ. हा, आता हे प्रोडक्ट जर तुम्हाला तयार करायचं असेल तर यासाठी तुम्हाला मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करावा लागेल. हे तुम्हालाही माहित नसेल किंवा नव्हतं. मी आज बोलतो म्हणून काहीतरी रिमाइंड होत असेल. तुम्हालाही माहित नसेल की तुम्ही याच्यामध्ये मायक्रोचा वापर करता. बरोबर आहे. म्हणजे कसं असू शकतं पहा की अल्कोहोल सोडा, अल्कोहोल दूरची गोष्ट आहे, परंतु घरी जेव्हा आपण हे जे कर्ड किंवा चीज, योगर्ट जेव्हा बनवतो ना, तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक बॅक्टेरियाचा आपण वापर करतो. स्पेसिफिक बॅक्टेरिया वापरले जातात. आता बॅक्टेरिया म्हटलं की तुम्ही लोक असं विचार करू शकतात की युजफुल कसं काय असू शकतात आणि कसं काय आपण त्यांना खायचं. बरोबर आहे ना? कसं काय खाणार? म्हणजे तुम्हाला जर कोणी म्हटलं की मशरूम आहे, बरोबर, मशरूम म्हटलं की तुमच्या माइंडमध्ये कन्सेप्ट तयार होतो. तो कन्सेप्ट कसा आहे की एखाद्या कचऱ्याच्या ढिगारावरती कुत्र्याने मुतलं म्हणून तिथं तयार झालं. बरोबर आहे. हसण्यासारखं असेलही पण हसू नका. तर तुम्ही ते कसं खाणार? पण ऍक्च्युअली तसं नाहीये. हे सगळे कन्सेप्ट जे आहेत ते चुकीचे आहेत. कसे ते आपण इथं क्लिअर करणार आहोतच. परंतु मला हे तुम्हाला क्लिअर करायचं आहे आता. मग हे कसं तयार करतात हा मोठा प्रश्न आहे. मग रेस्पिरेशन हा टॉपिक तुम्हाला आठवत असेल. मी इथे एक्सप्लेन करणार नाही खूप जास्त, फक्त तुम्हाला आठवण करून देतोय. रेस्पिरेशन मध्ये आपण अनारोबिक रेस्पिरेशन मध्ये एक टॉपिक स्टडी केला होता. रिकॉल करा थोडंसं. आता ऑनलाईन चालू असतं तर ते लगेच तुम्हाला विचारता आलं असतं. झालं असेल काही लोकांना.
फर्मेंटेशन हा पॉइंट आठवला असेल तुम्हाला. अनारोबिक रेस्पिरेशन मध्ये फर्मेंटेशन हा एक प्रकार असतो. मग हे जे फर्मेंटेशन आहे इथेही फर्मेंटेशन होतं. मग कसं फर्मेंटेशन केलं जातं तर देयर इज यूज ऑफ द मायक्रोब्स याच्यावरती प्रक्रिया करतील, फर्मेंटेशन प्रोसेस करतील आणि बाय दॅट फर्मेंटेशन प्रोसेस दे प्रोड्यूस दॅट प्रोडक्ट. त्या फर्मेंटेशन प्रोसेसद्वारे ते काय करतील तो प्रोडक्ट तयार करतील. मग आता इथं फर्मेंटेशन करावं लागेल. मग मी इथे डायरेक्ट लिहीन प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे? दॅट प्रोसेस इज अन फर्मेंटेशन. आता फर्मेंटेशन म्हटलं की मग ऑर्गॅनिझम्स आले. मग कोणते मायक्रोब्स याच्यामध्ये वापरले जातील? which microbes are useful for the purpose of fermentation with duff. या डफ बरोबर फर्मेंटेशन करण्यासाठी कोणते मायक्रोब इथे वापरले जातील? कॉमन मायक्रोब आहे एक दॅट इज स्ट्रेप्टोकॉकस. हा एक कॉमन मायक्रोब आहे. आता स्ट्रेप्टोकॉकस हे जिनस आहे, त्याचे भरपूर स्पेसिस आहेत. स्पेसिफिकली आपण इथे स्ट्रेप्टोकॉकस हे एक नाव घेतलं. आणखी एक नाव याच्यामध्ये घेतलं जातं दॅट इज लिओकोनॉस्टॉक. हे एक नाव आहे. तर ही दोन नावं इडली डोसा ढोकळा तयार करण्यासाठी, ऍक्च्युली दोन नावं नाही तर दोन मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे फर्मेंटिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे डफ वरती फर्मेंटेशन करतात आणि या प्रकारचे प्रोडक्ट तयार करण्यासाठी आपल्याला युजफुल आहे. या व्यतिरिक्त आणखीन एक आहे लॅक्टोबॅसिलाई. लॅक्टोबॅसिलाई याला आपण लॅक्टिक ऍसिड बॅसिलाई किंवा लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया सुद्धा बोलतो. ठीक आहे. तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स इथे वर्क करतात. आता तुम्ही ढोकळा बघितलाय, असा एक स्पेसिफिक स्ट्रक्चर असू शकतं. आता काय सेम इथे गेला असं नाही पण असं असेल आणि याच्यामध्ये तुम्ही कसे होल बघितले असतील. काही छोटे असतात काही मोठे असतात, बरोबर. असे होल बघितले असतील म्हणजे हा बनावा लागेल ह्या डफ मध्ये असलेला पफ्ड एरिया. दिस इज अ पफ्ड एरिया. ओके. दिस पफ्ड एरिया इट इज फॉर्म बिकॉज ऑफ का. मग जेव्हा हे फर्मेंटेशन करतात, यू ऑलरेडी नो दॅट आफ्टर फर्मेंटेशन द बाय प्रोडक्ट इज अन कार्बन डायऑक्साइड. आपण त्यावेळेस बघितलं होतं. मग इथं हेच आहे. मग हे जे पफ्ड एरिया आहे, जे होल्स या ठिकाणी निर्माण होतात, आपण सिम्पली काय म्हणतो these are the holes and these holes are because of production of कार्बन डायऑक्साइड. यावरती प्रश्न विचारलेला आहे नीट मध्ये, त्याच्यामुळे याला इम्पॉर्टंट समजा आणि खूप आधी विचारलाय. म्हणजे 2012च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. मे बी तुमच्या वेळेस येऊ शकतो, मे बी येऊ शकत नाही, पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हा स्टेटमेंट या ठिकाणी महत्वाचा आहे. या ठिकाणी तुम्हाला समजलंय क्लिअर. हे झालं इडली डोसा ढोकळा, ज्यामध्ये कशा पद्धतीने हे प्रोडक्ट तयार केलं जातं. आपण नेक्स्ट पाहूया कर्ड, चीज, योगर्ट. प्रत्येकी सेपरेट पाहूया आपण. आता कर्ड, चीज आणि योगर्ट हे हाऊसहोल्ड प्रोडक्ट तर आहेच, या व्यतिरिक्त डेअरी प्रोडक्ट पण आहे. मी इथे नाव देतो डेअरी प्रोडक्ट्स. डेअरी मिल्कचं रिलेशन आलं म्हणून तर आपण त्याला डेअरी म्हणतो ना. मग आता डेअरी प्रोडक्ट इथे मिल्क वरती प्रक्रिया असेल. इथे कशावरती होतं? इथे राईस असेल किंवा ग्रेन्स असतील त्यावरती होतं. इथे तसं नाही, इथे फक्त मिल्क असेल. डेअरी प्रोडक्ट आले म्हणजे सगळ्यात प्रक्रिया मिल्क वरती होईल. पण डिफरंट टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरून डिफरंट टाइप ऑफ प्रोडक्ट्स त्या ठिकाणी तयार केले जातात. यामध्ये फर्स्ट घेऊया आपण कर्ड. आपण फर्स्ट घेऊया कर्ड. काय प्रकारचे कर्ड? जेव्हा मिल्कचे प्रोटीन असतात ना, म्हणजे कर्ड कसं तयार होते क्लिअर करतो. मिल्क प्रोटीन्स आहेत. मिल्क प्रोटीन्स जेव्हा ह्या मिल्क प्रोटीन्सचं डायजेशन अँड सेकंड थिंग दॅट इज कोॲग्युलेशन, या दोन गोष्टी या मिल्क प्रोटीन वरती होईल तेव्हा तुम्हाला मिल्कचं कन्व्हर्जन कर्ड मध्ये झालेलं दिसेल. आणि these two processes are comes under the curdling. या दोन्ही प्रोसेसला कर्डलिंग असं आपण म्हणतो. मग या प्रोसेसला काय होतं? मिल्क कन्वर्ट्स टू दी कर्ड. पण कर्डलिंग कोण करतो? म्हणजे डायजेशन आणि कोॲग्युलेशन कोण करेल? तर इथे डायजेशन आणि कोॲग्युलेशन करणारे स्पेसिफिक
बॅक्टेरिया आहेत. स्पेसिफिक ऑर्गॅनिझम्स आहेत. दॅट स्पेसिफिक ऑर्गॅनिझम्स आर लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. सिम्पली वी कॉल्ड इट लॅब. इन शॉर्ट आहे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. हे जे काही लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया आहेत ते काय करतात, ह्या मिल्क वरती प्रोसेस करतात आणि प्रोसेस करून त्याचं कन्वर्जन कर्ड मध्ये करतात. प्रोसेस म्हणजे काय करायची, त्याला डायजेशन करायचं आहे मिल्क प्रोटीनचं. त्यानंतर सेकंड त्याचं कोॲग्युलेशन करायचं आहे. जेव्हा डायजेशन एज वेल एज कोॲग्युलेशन होईल, at that time the product will be formed and that product is an curd. त्या प्रोडक्टला आपण काय म्हणतो, कर्ड. आणि प्रोसेस इज कॉल्ड एज द कर्डलिंग. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, कर्डलिंग. पण इथे काय वापरले, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरियाज. कुठेतरी तुम्ही लॉंग फॉर्म त्याचा लिहून ठेवा, लॅक्टिक ऍसिड बॅसिला इथे वापरले गेले. आता ह्या लॅक्टिक ऍसिड बॅसिलाचा उपयोग कर्ड तयार करण्यासाठी झाल्याचे. इवन आता या व्यतिरिक्त आणखी ह्या लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरियाचे उपयोग आहेत. कसे, फंक्शन्स ऑफ लॅब. काय फंक्शन्स असतील, एक फर्स्ट जो काही कर्ड तुम्ही तयार केलेला आहे ना, इट हॅविंग और इट इज ए व्हिटॅमिन रिच मटेरियल. एक स्पेसिफिक व्हिटॅमिन या ठिकाणी फॉर्म केला जातो किंवा बिकॉज ऑफ कर्डिंग प्रोसेस, बिकॉज ऑफ लॅक्टिक ऍसिड बॅसिला एक स्पेसिफिक व्हिटॅमिन त्यामध्ये ऍड होतो. दॅट व्हिटॅमिन इज अँड B12. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे बिकॉज ऑफ लॅब प्रोसेस किंवा लॅक्टिक ऍसिड बॅसिलाच्या प्रोसेसमुळे काय झालं, कर्ड मध्ये व्हिटॅमिन B12 ऍड झालं. आणि व्हिटॅमिन B12 इट इज अन एसेन्शियल व्हिटॅमिन फॉर द ह्युमन बीइंग. ओके, हे पहिलं फायदा. सेकंड आणखी काय, मग इट चेक्स द डेव्हलपमेंट of the specific microorganism which are harmful for the human being. आणखी एक काम आहे, समजा आपला स्टमक मध्ये गेला, इंटेस्टाइन मध्ये गेला, स्टमक मधून पुढे इंटेस्टाइन मध्ये गेला, तर त्या ठिकाणी जे काही हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स असतात ना, ते मल्टिप्लाय होत असतात. कारण त्या ठिकाणी सर्व न्यूट्रिशियस मटेरियल प्रेझेंट आहे. तुम्ही जे काही खाल्लं ते न्यूट्रिशियस मटेरियल आहे. आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती चर्निंग प्रोसेस पण झालेली आहे. चर्निंग प्रोसेस झाल्या कारणाने ते काय झाले, ते त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा एक न्यूट्रिशनल सोर्स निर्माण झाला. ठीक आहे, पण पॉसिबिलिटी आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम मल्टिप्लाय होऊ शकतात, पण हे मल्टिप्लिकेशन थांबवण्याचं काम हे लॅक्टिक ऍसिड बॅसिला करतात. म्हणून इन स्टमक they prevent the multiplication as well as development. Development झालं म्हणजे multiplication झालं. It prevents the multiplication of harmful bacteria or harmful microbes. हा एक फायदा, म्हणजे हे दोन फायदे झाले. त्या कर्डचे हे दोन स्पेसिफिक युजफुल किंवा बेनिफिट्स आपण त्याला म्हणूया या ठिकाणी आहेत. हे झालं अबाउट दी कर्ड. त्यानंतर पुढे second, that is an yogurt. Yogurt, curd, yogurt and cheese हे तयार करण्याची प्रोसेस ही जवळपास सिमिलर आहे सर्व ऑर्गॅनिझम्स मध्ये किंवा सगळ्या प्रोडक्शन प्रोसेस जी आहे ती सर्वांमध्ये सिमिलर आहे. समजा कर्ड असेल, योगर्ट असेल, चीज असेल, तिघांमध्ये पण. आता इथे योगर्ट तयार कसा केला जातो, योगर्ट तयार करण्यासाठी कर्डिंग प्रोसेसच वापरली जाते. देयर इज अन कर्डिंग प्रोसेस ऑफ मिल्क. तुमचं मिल्क यामध्ये काय केलंय, देयर इज अन कर्डिंग, आणि कर्डिंग करून तिथे तुमचा योगर्ट तयार केला. ठीक आहे, योगर्ट म्हणजे दही. मग कर्डिंग करून काय केलं, योगर्ट तयार केलं. पण कर्डिंग साठी इथे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरले. नाव इथे कोण होतं, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया, पण तिथे कोण आहे, इथे मायक्रो ऑर्गॅनिझम बदलले. इथे दोन प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. एक तर स्ट्रिप्टोकॉकस थर्मोफिलस, मी मायक्रो ऑर्गॅनिझम इथे देतो, मायक्रोब्स या ठिकाणी वापरले जाईल. एक तर स्ट्रिप्टोकॉकस थर्मोफिलस हा एक बॅक्टेरिया
दॅट इज अन लॅक्टोबॅसिलस. आता हे लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरियाचा एक प्रकार, परंतु स्पेसिस वेगळे आहे. बल्गॅरिकस. ठीक आहे. तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. हे मायक्रो ऑर्गॅनिझम कर्डिंग करतात मिल्क वरती आणि काय करतील, योगर्ट तयार करतील. हे झालं फॉर द योगर्ट. त्यानंतर लास्ट वन दॅट इज चीज. तुम्हाला कर्ड योगर्टचे वेगवेगळे व्हरायटीज भेटणार नाही, पण चीजचे वेगवेगळे व्हरायटीज आहेत. याचं कारण आहे की चीज वरती असलेलं टेक्स्चर, एक झालं टेक्स्चर, सेकंड थिंग त्याची टेस्ट, आणि थर्ड वन इट्स फ्लेवर. या तीन गोष्टींमुळे चीजच्या तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीज भेटतील. आपल्याला या ठिकाणी चीजचे 3 व्हरायटीज बघायचे आहेत, परंतु कशाच्या बेसिस वरती, दी व्हरायटीज कशाच्या बेसिस वरती आहे. एक तर टेक्स्चर माहिती आहे, एक्सप्लेन करण्याची गरज नाही. सेकंड वन इज टेस्ट, थर्ड वन देयर इज अन फ्लेवर. आता फ्लेवर डिपेंड ऑन टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम विच विल बी युजफुल फॉर द फॉर्मेशन ऑफ चीज. ज्या प्रकारचा मायक्रो ऑर्गॅनिझम वापरला जाणार आहे त्यानुसार त्याचा फ्लेवर असणार आहे. ठीक आहे. तर या तीन गोष्टींमुळे डिफरंट टाइप ऑफ व्हरायटीज आहेत. मग या व्हरायटीज मध्ये कोणकोणते व्हरायटीज आहेत जे चीज मध्ये तयार केले गेले. त्यामध्ये एक आहे स्विस चीज. तुम्हाला माहित असेल किंवा ऐकलेलं असेल तुम्ही स्विस चीज. मग स्विस चीज तयार करण्यासाठी काय लागतं, सोर्स मिल्क आहे, हे क्लिअर. परत सोर्स द्यायची गरज नाही, फक्त मी तर काय करणार आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम देणार. स्विस चीज साठी प्रोपिओनिबॅक्टेरियम शार्मानी. प्रोपिओनिबॅक्टेरियम शार्मानी. स्विस चीज साठी कोणतं लागतं, प्रोपिओनिबॅक्टेरियम शार्मानी, हे पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं एक चीज आहे दॅट इज अन रॉकफोर्ट चीज. इथे प्रोपिओनिबॅक्टेरियम हा बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. पण आता 2 प्रोडक्ट असे आहेत चीजचे, किंवा 2 व्हरायटीज अशा आहेत चीजचे ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया नाही. मग त्यामध्ये एक आहे रॉकफोर्ट चीज. रॉकफोर्ट हे नाव का पडलं, रॉकफोर्ट नाव पडलं जो फंगाई या ठिकाणी वापरला जातो. इथे बॅक्टेरिया वापरला, इथे फंगाई आहे. मग रॉकफोर्ट चीज इज प्रोड्यूस्ड बाय युजिंग द मायक्रोब. इथे जो मायक्रोब वापरला जातो that is an blue green mold. मोल्ड आला म्हणजे काय आला, फंगाई. ठीक आहे. आणि टाइप ऑफ फंगाई डिफरन्शिएट द व्हरायटीज, और टाइप ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम डिफरन्शिएट द व्हरायटीज. पण इथे जो मोल्ड आहे ब्लू ग्रीन मोल्ड, that blue green mold is an पेनिसिलियम. पेनिसिलियम रॉकफोर्टी. हे नाव ध्यानात राखणं गरजेचं आहे. हे प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझमचं नाव, बोर्ड लेवलला सगळेच नाव येत नाही, परंतु नीट लेवलला सगळ्या नावाची गरज पडते, कारण यावरती प्रश्न विचारला जातो. म्हणजे रॉकफोर्ट चीज कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमद्वारे तयार केला जातो असा प्रश्न असू शकतो. विच मायक्रो ऑर्गॅनिझम इज युजफुल इन द फॉर्मेशन ऑफ द रॉकफोर्ट चीज. आन्सर तुमच्या समोर आहे. आणखी एक आहे दॅट इज कॅम्बर्ड चीज. कॅम्बर्ड हे पण नाव मायक्रो ऑर्गॅनिझमच्या स्पेसिसच्या बेसिस वरती आहे. इथेही जो मायक्रोब वापरला जातो, द मायक्रोब which is useful in formation of the camembert cheese, that is also a blue green mold. तो सुद्धा काय असेल, blue green mold, and that is पेनिसिलियम. जीनस तेच आहे, फक्त स्पेसिस बदललं. that is an camembert.
नावावरून असल्या कारणानं नाव त्यांना ठेवायला काही अवघड नाही. हे वेगवेगळ्या प्रकारचे चीज आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज जे आहेत ते व्हरायटीज कशामुळे आहेत? टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझममुळे. मायक्रो ऑर्गॅनिझम बदलला, व्हरायटी इथे बदलली. ठीक आहे. चीज एक चांगल्या प्रकारचं फूड सोर्स आहे. ठीक आहे. आता हे सगळे झाले डेअरी प्रोडक्ट्स. आपण पुढे जाऊया. दॅट इज मायक्रोब्स ॲज ए सोर्स ऑफ फूड मटेरियल. मला वाटतं काहीतरी बाकी राहिले याच्यामध्ये. बटर मिल्क. बटर मिल्क. आता बटर मिल्क याच्यासाठी काही सेपरेट प्रोसेस नाहीये. चर्निंग नंतर तुम्ही बऱ्याचशा दुकानांमध्ये बघितलं असेल, लोक काय करतात, दही ताक वगैरे काय असेल ना त्याला चर्न करतात. एक स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट असतं त्याला फिरवत राहतात. त्याला आपण चर्निंग प्रोसेस म्हणूया. मग फक्त चर्निंग केलं. चर्निंग केल्यानंतर आता इथं कर्डचं चर्निंग करायचं आहे. कशाचं? कर्ड. कर्डचं चर्निंग जेव्हा केलं जातं, देयर इज चर्निंग ऑफ कर्ड. त्याच्यामधून बाहेर पडणारा जो लिक्विड आहे, म्हणजे आपण त्याला म्हणूया रिमेनिंग लिक्विड आफ्टर चर्निंग ऑफ द कर्ड. रिमेनिंग लिक्विड आफ्टर चर्निंग ऑफ द कर्ड, दॅट इज अन बटर मिल्क. हा काय झाला? बटर मिल्क. हा झाला लिक्विड फॉर्म. आणि याच्यातला जो सॉलिड फॉर्म असेल, सॉलिड म्हणता नाही परंतु सेमी सॉलिड आपण म्हणूया, तो जो फॉर्म असेल तर दॅट इज अन, हे चर्निंग नंतर तयार होणार, तर दॅट इज बी कॉल्ड बटर. त्याला आपण काय म्हणतो? बटर. मग दिस इज अन सॉलिड फॉर्म. असे दोन पार्ट त्याचे होते आफ्टर चर्निंग. लिक्विड असेल तो बटर मिल्क आणि जो सॉलिड फॉर्म असेल तो बटर. ठीक आहे. सो दीज आर ऑल अबाउट दी डेअरी प्रोडक्ट्स. पुढे मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ फूड मटेरियल. Source of food material. Now some microbes are useful as a source. काही मायक्रोब्स सोर्स म्हणून काम करतात, परंतु ते सोर्स असण्याचं कारण काय? सो द कॉज बिहाइंड दॅट, दे आर फ्रुटिंग बॉडी. याचं कारण काय आहे? फ्रुटिंग बॉडी. काही मायक्रो ऑर्गॅनिझमची बॉडी ही फ्रुटिंग बॉडी आहे. एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. समजा हा एक मायक्रोब आहे. आठवत असेल तुम्हाला मशरूम, बरोबर? ही बॉडी तुम्ही पाहताय, दिस बॉडी इज अ फ्रुटिंग बॉडी. मग फक्त एकट्या फंगायची किंवा मशरूमची फ्रुटिंग बॉडी नसते. काही असे अल्गी आहेत, त्यानंतर काही असे बॅक्टेरिया पण आहेत. तर हे ऑर्गॅनिझम्स फ्रुटिंग बॉडी शो करतात आणि त्या फ्रुटिंग बॉडीमुळे they can useful as a source of food material. पण फक्त फ्रुटिंग बॉडी आहे म्हणून त्याला आपण सोर्स ऑफ फूड मटेरियल बोलू शकत नाही. फक्त तेवढा वेळ आपण बोलू शकत नाही. या व्यतिरिक्त दे आर रिच इन, एक तर फ्रुटिंग बॉडी झालं. सेकंड थिंग, दे आर रिच इन काय? दे आर रिच इन विटामिन्स. त्यांच्यामध्ये डिफरंट टाइप ऑफ विटामिन्स असतील. ऑल्सो दे आर रिच इन दी स्पेसिफिक प्रोटीन्स, जे आपले बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. त्यानंतर थर्ड वन, विटामिन झालं, प्रोटीन झालं. त्यानंतर दे आर ऑल्सो रिच इन कार्बोहायड्रेट्स. डिफरंट टाइप ऑफ कार्बोहायड्रेट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल. ऑल्सो देयर इज प्रेझेन्स ऑफ द अमायनो ऍसिड्स. वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. म्हणजे हे सगळे कंपोनेंट ॲज अ मायक्रोन्यूट्रिएंट म्हणून तुमच्या बॉडीमध्ये वापरले जाते. ठीक आहे. डिफरंट मिनरल्स पण असू शकतात. मग हे मिनरल्स सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत आणि म्हणूनच इट इज ए सोर्स ऑफ फूड मटेरियल. आणि आणखीन एक महत्त्वाचा फायदा मी तिसरी गोष्ट याच्यामध्ये घेतोय. एक तर झाली फ्रुटिंग बॉडी. सेकंड थिंग, दे आर रिच इन दीज ऑल ऑर्गॅनिक मटेरियल्स. या सगळ्या ऑर्गॅनिक मटेरियल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. थर्ड थिंग, फायदा किंवा बेनिफिट आहे, दे आर शुगर फ्री. कसे असतील? शुगर फ्री असतील. दे आर फॅट फ्री. हे शुगर फ्री पण असतील आणि फॅट फ्री पण असतील. म्हणजे पहा, फॅटी लोक आहेत, जास्त फॅट पण परत जास्त फॅट होणार आहे, पण हे खाल्लं तर हे होणार नाही.
शुगर फ्री. कितीतरी लोक आपल्याकडे डायबेटिक पेशंट आहेत, मग शुगर फ्री असल्या कारणाने गोड लागतंय पण शुगर नाही, म्हणजे हे त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी हे फायद्याचं राहू शकतो. हे सगळे फंक्शन्स किंवा हे सगळे सिग्निफिकन्स लक्षात घेता some microorganisms are useful as a source of food material. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत, आपण त्याचे एक्झाम्पल्स पाहूया. मग यामध्ये काही फंगाय आहेत, त्यानंतर काही बॅक्टेरिया आहेत, त्यानंतर काही अल्गी पण आहेत. एक्झाम्पल्स मग आता फंगाय. फंगायमध्ये आहे ऍस्परजिलस नायजर. ऍस्परजिलस नायजर हा एक फंगाय झाला. त्याच्यानंतर आणखी एक आहे ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा व्हायरिडी. ट्रायकोडर्मा व्हायरिडी. ध्यानात ठेवा, ट्रायकोडर्मा कोनिडी नव्हे. कोनिडी या सेपरेट आहे, परंतु इथे ट्रायकोडर्मा कोनिडी वापरला जातो. ट्रायकोडर्मा व्हायरिडी. आणखी एक आहे ज्याला सेपरेट घेतले यीस्ट म्हणून, मी इथेच टाकतो कारण यीस्टचे पण काय, मग ते आहे सॅकरोमायसिस सेरेब्रेसी. हाय काय, आणि हा सॅकरोमायसिस सेरेब्रेसी आता तरी तुम्ही याचं नाव जास्त ऐकलेलं नाहीये, फक्त सोप्या फॉर्मॅटमध्ये ऐकलेले आहे, पण पुढे जाऊन अल्कोहोलिक बेवरेजेस मध्ये याच्याशिवाय काहीच नाही. ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये सुद्धा सुरुवात याच्यापासूनच होणार आहे. इव्हन एन्झाइम्स विटामिन्स मध्ये सुद्धा सुरुवात याच्यापासूनच होणार आहे. म्हणजे सॅकरोमायसिस सेरेब्रेसी सुद्धा हा कॉमन ऑर्गॅनिझम आहे वेगवेगळे प्रोडक्ट तयार करण्यासाठी. हे 3 प्रकारचे फंगाय यामध्ये वापरले जातात. बॅक्टेरिया. मग बॅक्टेरिया कोणकोणते आहेत जे यामध्ये वापरले जाऊ शकतात? बघ, एक बॅक्टेरिया आहे दॅट इज मिथाइलोट्रॉपस. त्याचं पूर्ण नाव मिथाइलोफिलस मिथाइलोट्रॉपस. मिथाइलोफिलस मिथाइलोट्रॉपस. याच्यामध्ये मिथाइलोफिलस जीनस आहे, मिथाइलोट्रॉपस हे स्पेसिस आहे. एससीपी मला असं वाटतं की एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन मध्ये कन्सेप्ट बघितला होता, सिंगल सेल प्रोटीन. बरोबर नाही बघितलेला, आपण इथंच क्लिअर करून घेऊ. एससीपी चे हेच सगळे फायदे किंवा एससीपी म्हणजे हेच, फक्त मला डेफिनेशन सांगायचे मी क्लिअर केलं म्हणजे झालं. हेच ऑर्गॅनिझम एससीपी मध्ये वापरले जातात. सिंगल सेल प्रोटीन्स. सिंगल सेल प्रोटीन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. मोस्ट ऑफ द फंगाई आर युनिसेल्युलर. मोस्ट ऑफ द ऑल बॅक्टेरिया आर युनिसेल्युलर. ऑल प्रोटोझोन्स आर युनिसेल्युलर. सम अल्गी लाइक क्लोरेला स्पेसिस युनिसेल्युलर आहेत. पण हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ऍज अन प्रोटीन सोर्स म्हणून वापरते, त्याला आपण सिंगल सेल प्रोटीन असं म्हणतो. ठीक आहे. मिथाइलोफिलस मिथाइलोट्रॉपस. आता याचा उपयोग म्हणजे काही आवर्स मध्ये इट जस्ट यूज द पोटॅटो वेस्ट मटेरियल. पोटॅटो पासून जो वेस्ट मटेरियल तयार झालेला आहे त्याला ऍज अ न्यूट्रिशनल सोर्स म्हणून वापरतो हा बॅक्टेरिया. आणि विदिन सम आवर्स इट प्रोड्युसेस द किलोज. मग आपण मी इथं स्पेसिफिक किलो सांगणार नाही, तर किलोज ऑफ द प्रोटीन रिच्ड मटेरियल. कितीतरी प्रमाणामध्ये प्रोटीन रिच मटेरियल काही आवर्स मध्ये तयार करतो. ठीक आहे. आणि सध्याची गरज पण आहे, म्हणजे जसं पॉप्युलेशन वाढलंय तसं काय आहे, त्या पद्धतीने त्या पॉप्युलेशनला न्यूट्रिशनल सोर्स प्रोव्हाइड करण्यासाठी त्या प्रोडक्टची पण गरज आहे. ठीक आहे. मिथाइलोफिलस मिथाइलोट्रॉपस हा बॅक्टेरिया आहे. आणखी एक बॅक्टेरियामध्ये वापरला जातो दॅट इज अन बॅसिलस मेगास्टेरियम. बॅसिलस मेगास्टेरियम. ठीक आहे. आता हे मेगास्टेरियमचं कारण असं आहे की तो फ्लोटिंग बॉडी तयार करतो, बट इट इज नॉट ए मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. पुढे जाऊया आपण अल्गीकडे. Some algae useful as a single cell protein or also useful as a source of food material. याच्यामध्ये एक आहे क्लोरेला. क्लोरेला स्पेसिस ही एक algae आहे. आणि आणखी एक algae यामध्ये आहे that is Spirulina species. Spirulina species. ठीक आहे. हे algae आहे. मग these are all microorganisms useful as a source of food material. आता याच्यामध्ये फंगायमध्ये घेताना ऍस्परजिलस नायजर, त्यानंतर ट्रायकोडर्मा व्हायरिडी आणि सॅकरोमायसिस सेरेब्रेसी हे
पण फंगाईमध्ये आणखीन एक आहे, मग त्यासाठी मी सेपरेट पार्ट आहे. मशरूम, ट्रफेल्स, मशरूम्स, त्यानंतर ट्रफेल्स, हे ट्रफेल्स मशरूमच आहेत एक प्रकारचे. बोथ आर फ्रॉम बेसिडियोमायसिटीज. आठवते आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये बघितलेले आहे. बेसिडियोमायसिटीज क्लास आहे फंगायचा, त्याच्यामध्ये मशरूम आणि ट्रफेल्स येतात. ठीक आहे, सगळे मशरूम आणि ट्रफेल्स दे आर रिच इन दी अमायनो ऍसिड्स, प्रोटीन्स, विटामिन्स या सगळ्यांमध्ये ते आहेत. इवन काही मिनरल्स, काही मायक्रोन्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. दे आर डायरेक्टली युज्ड ॲज अ सोर्स ऑफ फूड मटेरियल. काहीच करण्याची गरज नाही, घ्या उचला आणि खाऊन घ्या डायरेक्ट. दे आर डायरेक्टली युज्ड ॲज सोर्स ऑफ फूड मटेरियल. पण काही मशरूम असे आहेत की जे युजफुल नाही. ध्यानात ठेवा, प्रश्न विचारला AIPMP मध्ये, दॅट इज टोडस्टूल. ऐकलेला असा, दिसायला एकदम सुंदर आहे, म्हणजे त्याची बॉडी मी तुम्हाला इथे काही प्रमाणामध्ये काढून दाखवतो, तुम्हाला कळेल किती सुंदर आहे. याच्यावरती असे रेड कलरचे एरियाज आहेत आणि व्हाईट स्पॉट आहे. ऑलरेडी व्हाईट बॅकग्राऊंड असल्या कारणाने आपल्याला ते घेता येणार नाही, परंतु दिसताना हे मशरूम खूप सुंदर दिसतात, ब्युटिफुल असे. पण ब्युटिफुल जितके आहेत तितके पॉइझनस आहे. इट इज ए पॉइझनस मशरूम. कसं आहे? पॉइझनस. इवन काही सायंटिस्ट असं म्हणणं आहे की हे डेडली पॉइझनस आहे, त्यामुळे खाण्याचा प्रयत्न करू नका, सुंदर दिसत सोडून द्या. ठीक आहे. सो दीज आर ऑल अबाउट दी मायक्रोब्स ॲज अ सोर्स ऑफ फूड मटेरियल. एवढंच आपल्याला बघायचं नाहीये, अजून मायक्रोब्स आल्सो युजफुल इन दी इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स. मग इंडस्ट्रियल प्रोडक्ट मध्ये अल्कोहोलिक बेवरेजेस आहेत, ऑर्गॅनिक ऍसिड आहे, एन्झाइम्स आहेत, अँटीबायोटिक्स आहेत. इवन ऑल्सो त्याच्यामध्ये डिफरंट टाइप ऑफ विटामिन्स आहेत, हे इंडस्ट्रियल प्रोडक्ट तयार करण्यासाठी. अल्सो मायक्रोब्स आल्सो युजफुल इन दी सीवेज ट्रीटमेंट आहे, बायोगॅस प्रोडक्शन आहे. अल्सो इट विल बी युजफुल इन दी ॲज अ बायो कंट्रोल एजंट आणि अल्सो इट इज युजफुल ॲज अ बायो फर्टिलायझर. हे सगळे पॉईंट आपल्याला पाहिजे. पुढच्या 2 लेक्चरमध्ये आपण हे पूर्ण करणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत हे जे काही असेल त्याला चांगल्या पद्धतीने आणखी एकदा वाचून घ्या, याचे रनिंग नोट्स काढा. ठीक आहे, रिलेटेड मटेरियल तुम्हाला लवकरच 1 ते 2 दिवसामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल स्टडीसाठी ॲज वेल ॲज MCQs पूर्ण करण्यासाठी किंवा त्याचं गुगल लिंकवरती सबमिशन करण्यासाठी. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद.